तर मंडळी, कांदा कुरवडीची भाजी बनवण्यासाठी मी ह्या कुरवड्या भिजत ठेवलेल्या होत्या अर्धा तास आधी. हे पहा किती छान भिजलेले आहे कुरवडी. आता कुरवडीसाठी लागणारे साहित्य पहा. हा कट केलेला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर. वर मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यात 2 पळी तेल टाकूया. चमचाभर जिरे, थोडीशी कढीपत्त्याची पानं, कट केलेला कांदा चांगला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा. आता कांदा परतवत आला की टोमॅटोही टाकायचा. आता टोमॅटोही तेलात छान परतवून घ्यायचा. चवीपुरते मीठ टाकायचे आणि छान परतवून घ्यायचे. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो चांगला लगेच भाजला जातो तेलामध्ये. चमचा धना पावडर, चमचा ही हळद छान मिक्स करून घेऊ. आता छान आपला कांदा परतवून झालेला आहे. आता चमचा काळा मसाला ही 1 चमचा टाकते, कमी वाटत होत ना. छान मिक्स करून घेऊ. भिजवलेल्या कुरवड्याचा चुरा तोही टाकून घ्यायचा आणि छान परतवायचं. पाणी पूर्णपणे काढून टाकायचं त्याच्यातलं. तर सर्व मिक्स करून घेऊ. एकदम टेस्टी आणि छान आपली कुरवडी कांदा होतो. अगदी बारीक गॅसवर फक्त 5 मिनिट आपल्याला शिजवू द्यायचं आहे. ह्याला काही शिजायची जास्त गरज नसते. कुरवड्या आधी शिजवून घेतलेल्या असतात. फक्त भिजवायचं अर्धा तास आणि पाणी बिलकुलही घालायचं नाही, म्हणजे असं आपला सुट्टा कुरवडी कांदा होतो. थोडीशी कोथिंबीर बुरबुरूया. एवढा सुंदर दिसत आहे आपले कांदा कुरवडी. खायला जेवढी सुंदर तेवढीच खायलाही ती चविष्ट लागते कांदा कुरवडीची भाजी. पाहू शकता तुम्ही कांदा कुरवडीची भाजी आपली किती छान झालेली आहे. सोबत ज्वारीची भाकरीही बनवली आहे. ज्वारीच्या भाकरी बरोबर 1 नंबर लागते कांदा कुरवडीची भाजी. आणि मंडळी, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर अनुराधा व्हेज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता एक लाईक पण करा. धन्यवाद.